विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.2 मधला क्वेश्चन 2 मधला एक्झाम्पल 5. चला बघूया. मी अजय कतारे आणि ARBK मॅथ अकॅडमी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. हे क्वेश्चन आपल्याला काय दिलेलं आहे? 3x - 4y = -7 आणि आहे 5x - 2y = 0. हा एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तर लक्ष द्या, एकदम अटेन्शन. चला बघा. आता 3x - 4y = -7. फर्स्ट काय करू आपण? इकडे काय करू? 3x जसं तसा ठेवू, -7 तसंच तसा, आणि -4y इकडे जाताना काय होणार? +4y आला इथपर्यंत. आता इथं काय येणार? x आणि हा 3 पण इकडे फक्त आपल्याला व्हेरिएबलच ठेवावा लागतो, बाकी सगळं ह्या साईडला. -7 + 4y इक्वल, आणि हा 3 इकडे मल्टिप्लाय मध्ये, इकडे आल्यावर काय होणार? डिवाइड मध्ये. हे आपल्याला x साठी भेटलंय. x साठी इक्वल टू x = -7 + 4y/3 हे भेटलेलं आहे. आता इथं y ची किंमत टाकायची, पण y ची किंमत टाकताना लक्ष द्यायचं, अशी व्हॅल्यू टाकायची जेणेकरून वरचं जे ऍडिशन केलं ते डिव्हिजिबल बाय 3 ने झालं पाहिजे. नाही तर तुम्ही काय पण टाकू शकता, पण तो ग्राफ पॉइंट मध्ये जातो. पॉइंट मध्ये झाला म्हणून थोडा घोळ होतो काढायला. म्हणून अशी व्हॅल्यू पुट करायची जेणेकरून वरती काय येणार? दोघांची ऍडिशन डिव्हिजिबल बाय 3, म्हणजे दोघांना ऍड केलं तर 3 ने इझिली भाग गेला पाहिजे. चला बघू आपण. आता इथं जर कधी बघा x ह्या इथं y = 0 जर टाकला आपण, 0, तर काय येतंय? 4 0 इथं कट होणार, -7/3. मग -7 ला 3 ने भाग जातो का? नाही, म्हणून 0 न टाकायचा. मग आता इथं 1 टाकू. बघा. आता इथं घ्या पुट y = 1 टाकायचा. तर काय आहे? आता x = -7 + 4y डिवाइड अपॉन 3. आता इथं आपण टाकू किती? 1 टाकू. बघा, x = -7 + 4 × 1 डिवाइड अपॉन 3. आता किती येणार? हे सर्व कॅल्क्युलेशन करायचं. बघा, -7 प्लस किती येणार? 4/3. हे बघा. आता बघा, -7 + 4 किती येणार? -3. म्हणजे 3 7 मोठा आहे, मग त्याच्यामधून हे आणि आला 3 डिवाइड मध्ये. किती आला का? इझिली डिवाइड बाय. म्हणजेच x = इथे बघा. आता काय? x = -1 आपल्याला इथं भेटलाय. x किती भेटला? -1 ह्या इथे. आता इथं बघा, पुट y = किती टाकायचं आहे? आता 1 टाकला आपण. ओके. आता जर 2 टाकला, 2 तरी येणार का? नाही येणार. मग 3 टाकून बघू, कारण 4 2 8 मधून 1 गेला 7, 1/3 असा 2 टाकलेले होते. आणि जर कधी 3 टाकला, 4 3 12 मधून 7 गेले, तेवढे 3/3 9. 9 + 3 नाही येते, 3 पण नाही येते. आपल्याला टाकावं लागेल 4 टाकावं लागेल. किती? 4. सो किती टाकावं लागेल? y = 4 घ्या. लिहा y = 4. आता घ्या, आपलं काय आहे? x = अशी संख्या टाकायची जेणेकरून वरती जी ऍडिशन आहे ती इझिली डिव्हिजिबल झाली पाहिजे 3 ने. सो -7 + 4y डिवाइड अपॉन 3 इथपर्यंत आलं. आता बघा, x = -7 प्लस 4 × 4, म्हणजे आपण इथं 4 टाकतोय, हे लक्षात ठेवा, अपॉन 3. ओके. आता बघा, x = इथंच गेला ना पुढं, -7 प्लस 16, 4 × 4 16/3 इथपर्यंत आलं. किती येणार? x
16 मधून 7 गेला किती येतो 9 प्लस 9 येणार बोटा याचं येणार अपॉन 3 into 3 म्हणजे x ची व्हॅल्यू इथे किती भेटली आपल्याला किती भेटली इथसल्या x इक्वल टू भेटले आपल्याला 3. आता इथं कॅल्क्युलेशन थोडं हे झालेलं आहे त्यामुळे तुम्ही लक्ष द्या जागा न कमी असल्यामुळं. आणि आता काय करायचं हे लक्षात ठेवा y इक्वल टू 4 टाकला आपण नंतर काय इथं आपल्याला किती भेटलं 3. आता 5 जर टाकला तर येणार का नाही मग किती टाका लागेल 6 टाकला तर येणार का नाही 7 टाका लागेल. तुम्ही ट्राय करायचं हिट अँड ट्रायल मेथडनी. मग आता y इक्वल टू 7 पुट y इक्वल टू 7 कुठे टाकायचा या इक्वेशन मध्ये 7 टाकायचं आहे आपल्याला. चला तर आपल्याकडे काय आहे x इक्वल टू -7 प्लस 4y अपॉन 3. तर x इक्वल टू किती टाकायचं आहे 7 प्लस 4 इंटू 7 येणार आणि इथं आला डिवाइड अपॉन 3. x इक्वल टू आता किती येणार -7 प्लस किती येणार 7 चोक 28 21 डिवाइड अपॉन 3. ओके इथपर्यंत आलं लक्षात. आता 28 मायनस 7 किती येणार 21 डिवाइड अपॉन 3 मग किती येणार 7. सो x इक्वल टू किती भेटला आपल्याला 7. x किती भेटला आपल्याला 7 इथे भेटला x 7 आलं इथपर्यंत लक्षात. चला आता हे सॉल्व्ह करायचं म्हणजे ह्या इथं काय करायचं लक्षात ठेवायचं की अशी संख्या टाकायची वरती जेणेकरून ह्या दोघांची ऍडिशन केली तर ह्या तीननी त्याला इझिली भाग गेला पाहिजे डिवाइड झालं पाहिजे. अशी तुम्ही इथं काय पण टाकू शकता तसं काय नाही पण ते नंतर मग पॉइंट मध्ये येतं पण म्हणून आपण असे व्हॅल्यूज टाकलेले आहे. आता आपल्याला काय करायचंय ही लाईन सॉल्व्ह करायची हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं. हे इक्वेशन हे पण एकदम सोपं आहे टेन्शन घेऊ. बघा 5 इकडे घेतला x इक्वल टू आता हे इकडे 0 आहे -2 इकडे गेल्यावर काय येणार +2 0 प्लस 2y किती येणार 2y. आलं लक्षात इथपर्यंत. असं इथं काय येणार 0 इकडे गेला 0 इकडे आला +2y आणि किती येणार 2y 0 + 2y. आता x इक्वल टू 5 इकडे मल्टिप्लाय मध्ये इकडे गेल्यावर काय येणार डिवाइड मध्ये 2y डिवाइड बाय 5 हे आली आपल्याला x ची व्हॅल्यू. x साठी आपल्याला इक्वेशन भेटलं हे सॉल्व्ह करायचं. आता इथं y ची किंमत अशा टाकायच्या जे की 2y इझिली डिवाइड होईल. आता बघा जर कधी 0 टाकलं तरी जमतं 0/5 कोणत्या पण संख्येला 0 ने डिवाइड केलं तर 0 येणार. सो लिहा पुट y इक्वल टू 0. ओके इथं आला आपल्याकडं 2y डिवाइड अपॉन 5 हा x आहे आपल्याकडं. आता x इक्वल टू 2y 0/5 आला x इक्वल टू किती येणार 0. सॉल्व्ह केलं आता इथं वरती 0 आला खाली 5 नी कोणत्या पण संख्येला 0 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं 0 येणार. आता सेकंड काय 1 टाकला तर काय येणार 2/5 येणार. 2 टाकला तर 4/5 येणार. 3 टाकला 6/5 येणार. 4 4 दुने 8 8/5 5 जर टाकला वरती येणार 10 डिव्हिजिबल इझिली. सो लक्षात ठेवा पुट y इक्वल टू 5 टाका. आता x काय आपल्याकडं x 2y डिवाइड अपॉन 5 इथे किती टाकायची y ची व्हॅल्यू 5 x इक्वल टू 2 into 5 डिवाइड अपॉन 5 वरती आला किती 10 x इक्वल टू किती 10 डिवाइड बाय 5 किती येणार 2. सो
इथे किती भेटला एक्स आपल्याला 2. एक्स किती भेटला एक्स इक्वल टू 2. किती भेटला एक्स 2 भेटला. आता किती टाकायचंय एक्स इथं 5 टाकला एकदा 0 टाकला. नंतर बघा तुम्ही तुमच्या हिशोबाने काय येतं ते बघा. काय येतं ते बघा. आता गेस करा. जर कधी 5 टाकला 6 टाकला तर येणार का 6. 12 अपॉन 5 येणार 7. 14 अपॉन 8 9 10. मग 10 येतं 20 येतं आणि खाली 5 म्हणजे 20 ला इझिली डिवाइड आहे म्हणून पुट y इक्वल टू 10. समजलंय का? समजलं का? काय कॉम्प्लिकेटेड होतंय? लक्षात ठेवा. बघा कसं इथे अशी व्हॅल्यू टाकायची ज्या व्हॅल्यूचा मल्टिप्लिकेशन किंवा इथं सॉल्व्ह केलेलं जे उत्तर येणार त्याला या खालच्या संख्येने इझिली भाग गेला पाहिजे. म्हणून आपण फर्स्ट इथं 0 टाकला. ओके, तर मग 5 नी केलं कारण की कोणत्या पण संख्येने 0 ला मल्टिप्लाय किंवा डिवाइड केलं तर उत्तर 0 येतं. मग इथं आपण 5 टाकला. ओके, वायचे मग की त्याला 5 दुने 10 म्हणजे 10 ला पण 5 नी इझिली भाग जातो म्हणून आपण 5 टाकला. आता इथं 10 टाकला. 10 इंटू 2 20 20 ला पण 5 नी इझिली भाग जातो म्हणून इथं आपण हे अशी संख्या चूज केली ज्यांनी 5 ला 5 नी इझिली भाग जाईल किंवा खालच्या संख्येने इझिली भाग जाईल जेणेकरून ग्राफ ड्रॉ करायला आपल्याला हेल्प होणार. ग्राफ ड्रॉ करायला आपल्याला काय होणार मदत मिळणार. आणि जर कोणती पण व्हॅल्यू टाकली तरी चालते पण ते डेसिमल मध्ये येतं. चला 10 नी सॉल्व्ह करून घेऊ. x इक्वल टू 2i अपॉन 5 आलं. आता x इक्वल टू 2 इंटू 10 डिवाइड अपॉन 5. x इक्वल टू किती येणार 20 अपॉन 5 किती येणार 4. म्हणून किती आला x किती आला इथं x आला 4. x किती आला इथं 4. x आला 4 आला इथपर्यंत. आता इथं काय ऑर्डर पेअर लिहून घ्या. ऑर्डर पेअर लिहून घ्या. किती आहे 0 इथं किती आहे 0. ही ऑर्डर पेअर आली 0 0. ही ऑर्डर पेअर किती आहे 5 5 आणि x किती आहे 2 म्हणजे सॉरी का होणार बघा y 5 आहे x आपल्याला 2 भेटले. x इथं अशी मिस्टेक नाही करायची. x च्या ठिकाणी x y च्या ठिकाणी y 5 2 5. ओके आली ऑर्डर पेअर. आता इथं किती x 4 आणि y 10. x किती आहे 4 y 10 म्हणजे 4 10 आली का ऑर्डर पेअर. आता हा जो आहे ऑर्डर पेअर तुम्ही लिहिलेला नाही तो तुम्ही कम्प्लीट करायचा. कसा आहे सगळे व्हॅल्यू दिलेल्या होत्या आपण इथं सगळे सॉल्व्ह केलेल्या होत्या तेच टाकायच्या. ओके, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल कमेंट मध्ये सांगा. काही नसेल तो पण सांगा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा जे क्लास 10 मध्ये आहे त्यांच्यासोबत. चला मित्रांनो धन्यवाद.